नमस्कार मित्रांनो, वी मेक बिजनेस मध्ये मी शिवाजी तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। विनर वो होता है जो बार बार हारने के बाद भी एक और आखरी प्रयास करता है। अरे अशाच पद्धतीने आजची जे बिझनेस आयडिया आहे ते खूपच कमी किमतीमध्ये तुम्ही घरच्या घरी करू शकता असा हा बिझनेस आहे। आणि फक्त याच्यामध्ये आपल्याला एक 12,000 रुपयाचं मशीन घ्यायचं आहे आणि त्या मशीनच्या माध्यमातून आपण मिनिमम 60-70 हजार रुपये महिन्याला आरामात कमवू शकतो। त्याची पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आणि एकदम सहजरित्या घरी कुणी पण हा बिझनेस करू शकतो। महिलांसाठी खास करून हे या प्रोडक्ट मध्ये वेगवेगळ्या व्हेरायटीज आणि सगळ्या गोष्टी हे आरामात करू शकतात। आपण त्या प्रोडक्ट कडे वळूया। आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम आपल्याला एक कढई घ्यायची आहे। या कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे हे भाजून घ्यायचे आहे। कुठलंही तेल न टाकता आपल्याला हे शेंगदाणे भाजायचे आहे आणि त्याचा चांगला असा कलर जो व्यवस्थित भाजणं झाल्यानंतर जे आपल्याला लक्षात येते, त्यानंतर आपल्याला हे शेंगदाणे कुठलेही तेल मिठाशिवाय आपल्याला हे भाजायचे आहे आणि व्यवस्थित एका याच्यामध्ये काढून घ्यायचे आहे। नंतर आपल्याला एखाद्या रुमालमध्ये किंवा कापडामध्ये टाकून याचे जे टर्फल आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि त्याला व्यवस्थित जसं आपण पॅकिंग मध्ये पीनट पाहतो त्या पद्धतीने हे आपल्याला याचं व्यवस्थित क्लीन करून हे आपल्याला घ्यायचे आहे। आणि झाल्यानंतर एका आपण ताटामध्ये हे सर्व घेतलेलं आहे। आता परत आपल्याला कढई ठेवायची आहे, गॅस ऑन करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये जो गूळ आहे, बारीक केलेला गूळ या ठिकाणी आपण टाकणार आहे। आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने असं गूळ टाकलेला आहे आणि त्याचा पेस्ट आपल्याला गुळाची पेस्ट या ठिकाणी तयार करायची आहे। एकदम तो गूळ जो आहे तो आपल्याला विरघळून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने असं सुंदर असं प्रोडक्ट आपलं या ठिकाणी तयार होणार आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी गूळ आपण पातळ करून घेत आहे आणि म्हणजे गुळाचा पाक जसा असतो तसा आपल्याला या ठिकाणी आपण बनवून घेतलेला आहे घट्ट असा। आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे टाकायचे आहे। आपण त्याच्यामध्ये हे शेंगदाणे टाकत आहे आणि सुंदर अशी चिक्की या ठिकाणी टेस्टी हे आपण या ठिकाणी तयार करत आहोत। आणि हे झाल्यानंतर आपल्याला हे एका पातेल्यामध्ये एका ताटामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे किंवा फ्लॅट सरफेसवर सुद्धा आपण हे काढू शकतो। त्यानंतर आपल्याला इथे जे मशीन लागणार आहे, ज्या मशीनचा मी तुम्हाला आतापर्यंत विषय करत होतो की आपल्याला या ठिकाणी एक 12,000 रुपयाची ही मशीन मिळते, ते आपल्याला या पद्धतीने आपल्याला हे जे केलेलं मटेरियल आहे हे याच्यामध्ये टाकायचं आहे। त्याच्यामध्ये आपण कॉर्न फ्लॉवर जे आहे तो पावडर आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ शकतो, जेणेकरून ते त्या मशीनला चिटकणार नाही आणि सुंदर अशी चिक्की आपली या ठिकाणी तयार होईल। आपण बघू शकतो अतिशय सुंदर असं चिक्की या ठिकाणी आपली जे वडी आहे, चिक्की वडी ही तयार झालेली आहे। आणि बेस्ट मध्ये असं आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या डाय पण येते, वेगवेगळ्या साईज मध्ये वेगवेगळ्या शेप मध्ये आपण चिक्की तयार करू शकतो। असा परत एकदा आपण ही चिक्की केलेली आहे। कॉर्न फ्लॉवर आपण त्याच्यामध्ये टाकलेला आहे, जेणेकरून आपली चिक्की त्याला चिटकणार नाही आहे। तर असं सुंदर असं आपल्या क्वांटिटी नुसार आपण लाडू सुद्धा तयार करू शकतो। अशा पद्धतीने आपलं सुंदर असं प्रोडक्ट, सुंदर असं पॅकेजिंग या ठिकाणी तयार झालेलं आहे। जी आपण चिक्की देणार आहे, या चिक्कीचा बिझनेस आपल्याला करायचा आहे। याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चिक्की, राजगिरा चिक्की, शेंगदाणा चिक्की, याच्यामध्ये आणखी आपण मिक्स चिक्की, असं वेगवेगळं आहे ना आपण चिक्की देऊ शकतो। आणि हे जे आपलं स्टिकर आहे, पॅकेजिंग आहे, तर हे जे आपण व्हिडिओमध्ये पाहिलं ते सिंपल आहे, पण याच्यामध्ये चांगला अट्रॅक्टिव्ह स्टिकर तुम्ही बनवून घेऊ शकता, जेणेकरून की आणखी याचा इफेक्ट जो आहे तो पडेल। आणि सहजपणे आपण वेगवेगळे जे आपले किराणा शॉप आहे, सुपर शॉप आहे आणि काही नमकीनचे शॉप आहे, तर अशा ठिकाणी आपण हे देऊ शकतो आणि याच्यामधून चांगला पैसा कमवू शकतो। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।